ठाण्यासमोर जे आंदोलन सुरू आहे या ठिकाणी वाल्मिक कराड यांचे कुटुंबीय आहेत, त्यांच्या आईची प्रकृती बिघडलेली आहे। आपण त्यांच्या कुटुंबातील काही लोकांशी बोलणार आहोत। काय सांगाल? आता जे खोटे गुन्हे दाखल होत आहेत, जे तुम्ही आंदोलन करताय, कुठं टाक्यावर चढताय, कुठं मोर्चे काढताय, असं करून न्याय व्यवस्था घेत असते का निर्णय? असे खोटे गुन्हे मग कोणीही म्हणेल ना आम्ही इथून उडी टाकतो तिथून उडी टाकतो, आमचा गुन्हा घ्या म्हणून, ही कुठली पद्धत आहे? आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आणि आहे, म्हणून आम्ही 1 महिने झालं कोणी सगळे आमचे मायबाप जनता सगळे शांत होतो, का तर आमचा पूर्ण विश्वास आहे। आम्ही न्यायाप्रमाणे चालत होतो, कायद्याप्रमाणे चालतोय, आता पण चालणार। पण हे चुकीचं आहे। जर कोणी जर म्हणत असेल की आम्ही हे करतो ते करतो, आमचे हे 302 करा, मोका लावा, ही कुठली पद्धत आहे? हे चुकीचं आहे। जोपर्यंत खोटे गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत। आणि आज ह्यांची आई, ह्यांना जर काही झालं तर याला पूर्ण प्रशासन जबाबदार राहील। आता पोलीस अधिकारी आलते आपल्याकडे बोलायला, पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिस सांगतायत की तुम्ही ह्यांची प्रकृती खराब आहे तर ह्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा, पण त्या जायला तयार नाहीये। त्यांनी रात्रीपासून पाणीही पिलेलं नाहीये, त्यांना गुडघ्याचा त्रास आहे, दम्याचा त्रास आहे, बीपीचा त्रास आहे, त्यांनी पाणी पिलेलं नाही। 8 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो आहोत। आज इथं तुम्ही प्रत्येक महिलाला, प्रत्येक माणसाला विचारू शकता की अण्णा कसा माणूस आहेत आणि कसे आहेत ते प्रत्येक जण तुम्हाला सांगेल। आणि पूर्ण मीडियाला एकच विनंती, आम्ही 1 महिना झाला आमच्या माणसाबद्दल काय काय ऐकतोय हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सहन करतोय। हे चुकीचं मानसिक त्रास देणं बंद करा आणि चुकीचा प्रचार करणं बंद करा। खरंच तुमच्याकडे जर प्रूफ असेल तर तुम्ही दाखवा ना, काहीही दाखवताय कशासाठी? यांना बदनाम करण्यासाठी? हे सगळं राजकारण चालू आहे, सगळं राजकारण आणि जातीयवाद करणं बंद करा। भयानक जातीवाद, ओबीसी मराठा एकत्रच आहोत ना आपण सगळे, कशासाठी जातीवाद करताय तुम्ही? कशासाठी वेगवेगळं म्हणताय? आज न्यायालयाने 15 दिवसाची कोठडी सुनावली परत त्यांना। अजून आम्हाला मोक्याची नको, आम्हाला मोका आणि 302 जे लोक म्हणतायत ते नकोय। जर तुमच्याकडे प्रूफ असेल, सबूत असेल तर आम्ही त्याला तयार आहोत मान्य जायला, सामोरे जायला। जर तुमच्याकडे काही नसताना आंदोलन करून काही बोलून जर आरोप ढकलत असतात आणि ते जर कायदा न्याय व्यवस्था करत असेल तर हे चुकीचं आहे। बाकी न्याय व्यवस्था जे निर्णय देईल ते आम्हाला मान्य असेल। काय सांगाल? तुम्ही पण सकाळपासून या ठिकाणी आहात, आजींची तब्येत बिघडलेली आहे। आजींची तब्येत बिघडलेलीच आहे, पण जे काही चालू आहे ते बंद व्हावं। आणि मेन म्हणजे जे जातीवाद करून जे चालू केलंय, हे राजकीय लोकांनी, राजकीय नेत्यांनी जे चालू केलंय, आज जवळजवळ महिना झालं पूर्ण महाराष्ट्र बघते काय जातीवाद होतोय, काय होतोय। जर जातीवाद करून जर एखाद्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत असाल तर जातीवाद करून एखाद्याला तुम्ही गुन्हेगार सुद्धा ठरवू शकत नाही। ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जर मराठा, वंजारी हा समाज जर दाखवायचा असेल तर मी सुद्धा सांगते की मी सुद्धा आज मराठ्याचीच आहे। आज मी माझ्या बांधवांना सुद्धा, माझ्या जाती बांधवांना सुद्धा विचारेल, ह्याच्यामध्ये काय तथ्य आहे? एवढी जनता, एवढी महाराष्ट्र मूर्ख नाहीये, महाराष्ट्र मूर्ख नाहीये। जे काही महिनाभर जे चालू आहे जातीवादावर राजकारण जे चालू आहे ह्याच्यावर ऐकायला एवढी काही मानसिकता लोकांची बिघडलेली नाहीये ऐकून निर्णय घेण्यासाठी। आणि ऐकून निर्णय घेऊन, लोकांचं ऐकून, सरकारने तुमच्या जे काही आमदार खासदार लोक जे काही आरोप करतात त्यांचं ऐकून, जर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीला, सामान्य कार्यकर्त्याला, एक सामान्य जातीचा म्हणून जर त्याला टार्गेट करून जर तुम्ही त्याच्यावर गुन्हे लादत असाल तर हे फार मोठं चुकीचं आहे। आज पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना, त्यातल्या त्यात जे मराठा बांधव आहेत, जे माझे लोक आहेत, त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की हे काही आपल्या जातीबद्दल जे काय चालू करून जे काय सामान्य लोकांना जे वेठी धरलं जाते हे बरोबर नाहीये। हे जे जातीवाद करून जे लोक हे विचित्र प्रकार जो घडवत आहेत हा थांबलाच पाहिजे कुठंतरी। आणि गुन्हेगाराला कुठलीही जात नसती। जेव्हा गुन्हा घडत असतो, जेव्हा अपराध घडत असतो तेव्हा जात बघितली जात नाही आणि जात बघून कुणाला आरोपी केलं जात नाही, जात बघून कुणाचे खूनही केले जात नाहीत। जे काय होत असते काय त्यांच्या भानगडीतून, त्यांच्या समस्येतून झालेल्या गोष्टी असतात। जाती वळण देऊन जर ह्याच्यामध्ये जर तुम्ही जर कुणाला, आमच्यासारख्या लोकांना जर आरोपी धरून जर त्यांच्यावर मोठे मोठे गुन्हे दाखल करत असाल तर ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे। आणि त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन किंवा आव्हान आणि हे करणं गरजेचंच आहे आणि हे थांबवावं, हे पूर्ण थांबवावं। न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। न्याय व्यवस्थेनं आमचं हे गोष्टी चालू होत्या, आम्ही महिनाभर झालो न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून आज महिनाभर झालं शांत होतो। पण काल जातीवाद करून जर तुम्ही जर आंदोलन करून जर तुम्ही माझ्या नवऱ्यावर जर हे गुन्हे दाखल करा असं जर सांगत असाल तर हे पूर्णपणे थांबलं पाहिजे। आणि ते जर त्यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले तर मी सुद्धा आज इथं जोपर्यंत त्यांच्यावर हे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही।
आमचा फक्त न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. त्या लोकांनीच मागणी केली होती ना, सीआयडी बोलवा, SIT बोलवा. मग आता त्यांचा का विश्वास नाही त्या लोकांवर? त्या लोकांच्या ह्याच्यावर तुम्ही का दुमत करताय? आज त्यांच्या तपासाप्रमाणे चालू दे ना सगळं, आणि त्यांच्या तपासाप्रमाणे योग्य ते चालू आहे ना. आज तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालत नाही म्हणून तुम्ही लगेच आंदोलन करून तुम्ही जर नाव घ्यायला सांगत असाल तर हे चुकीचं आहे, आणि हे होता कामा नये, आणि हे घडू देणार नाही आम्ही. जर तुम्ही विनाकारण आंदोलन करून जर नाव घ्यायला सांगत असाल माझ्या नवऱ्याचं, तर जोपर्यंत त्यांचं आम्ही पण आंदोलन करून सांगू की जोपर्यंत त्यांचं ह्या गुन्ह्यातून नाव मागं घेतलं जाणार नाही, मोका लावा, 302 लावा, 307 लावा असे जे सांगतायत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये. आम्हाला तुम्ही दाखवा न्यायालयीन व्यवस्थेने व्यवस्थित तुमचा आमचा मार्ग चालू आहे असं तुम्ही आम्हाला सांगा, त्याप्रमाणे आम्ही चालू. आजी कसं बरी तब्येत आता बरं वाटायले? एक शब्द बोल. कायद्यानं काय ते होईल मला माझ्या पोराचं. त्यांचा BP वाढतो. त्यांची प्रकृतीची तपासणी केली जात आहे या ठिकाणी. त्या बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही येत. त्यांच्या आईंचं BP तपासलं जातोय. डॉक्टरांची टीम या ठिकाणी आहे. मोठ्या संख्येने जमाव देखील आहे. आता घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे. ओके. या ठिकाणी परळी पोलीस ठाण्यासमोर जे आंदोलन सुरू आहे, या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या मातोश्री स्वतः सकाळपासून आंदोलनामध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी आता डॉक्टरांकडून केली जात आहे. आपण डॉक्टरांशी बोलायचा प्रयत्न करू. आपण आता तपासणी केली, काय सांगाल? कशी ते मगाशी पण ज्यावेळेस सुरुवातीला तपासणी केली होती त्यावेळेस त्यांचा BP थोडासा वाढून होता, आणि आता परत त्यांचा BP तपासलाय तर ते वाढून आहे. त्यांना आम्ही तसं इथं पोलीस स्टेशनला आम्ही त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे असं पत्र दिलंय. तुम्ही 2-3 वेळेस तपासणी केली, कशा पद्धतीने चढ उतार दिसून आले? चढ उतार अचानकपणे वरी जातोय BP, परत सेट डाऊन होतोय, म्हणजे खाली येतोय, असं खालीवरती चालू आहे BPचे सध्या. आणि ग्लुकोज मगाशी BSL पण चेक केली होती, ब्लड ग्लुकोज लेवल, तर त्यावेळेस पण स्टेबल होती, पण त्यांनी काहीही घेतलेलं नाहीये. आम्ही ORSचं पाणी तरी घ्या म्हणतोय त्यांना, पण ते घ्यायला तयार नाही आहेत. तर त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं आम्ही तसं PI साहेबांना निवेदन दिलेलं आहे. डॉक्टर म्हणून काय रिकमेंड कराल तुम्ही त्यांच्या कुटुंबियांना? कारण ते आंदोलनातून उठायची तयारी नाहीये त्यांची. ते बाकीचं तर मी काय मला माहित नाही, पण माझा असा सल्ला राहील किंवा त्यांना हॉस्पिटलायझेशन केलं तर बेस्ट, पेशंटच्या तब्येतीसाठी चांगलं राहील. ते डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांची प्रकृती खराब होते आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केलं तर चांगलं राहील. मावशी, आता डॉक्टरांनी तपासणी केली त्यांची, डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की त्यांना दवाखान्यात दाखल करणं गरजेचं आहे. हे बघा, आम्हाला जोपर्यंत न्यायालय सांगत नाही, आम्ही ज्या प्रोसिजरनं चाललो होतो त्या प्रोसिजरनं जर व्यवस्थित न्यायालय जात असेल तर आम्ही आता हे आंदोलन सर्वांना हात जोडून सोडायला तयार आहे. जर त्यांच्यावर जर न्यायालय जर मोका किंवा असे काही विचित्र गुन्हे जर दाखल करत असेल तर ते मागं घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ज्या पद्धतीने प्रोसिजर चालू होतं त्या पद्धतीने जर प्रोसिजर पुढे जात असेल तर आम्ही त्या न्याय व्यवस्थेला मदत करायला तयार आहे, किंवा त्याच्या हिशोबाने आम्ही पुढे जायला तयार आहे. आम्हाला जर जोपर्यंत आम्हाला व्यवस्थित आमची बातमी कळत नाही की कशा पद्धतीने न्याय व्यवस्था न्याय देत आहे तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. त्यांच्या BP खालीवर होतं, प्रकृतीमध्ये ढासळते. खूपच. आणि त्या सकाळपासून 2-3 वेळची तपासणी केली, फ्लक्च्युएशन दिसतंय. हो, जास्त का तर त्यांना गरजेचे आता हॉस्पिटलमध्ये जाणं, पण ते ऐकत नाहीयेत. पाणी सुद्धा पिलेलं नाहीये त्यांना दम्याचा त्रास आहे, BPचा त्रास आहे आणि दोन्ही गुडघ्यांचा. त्यांना जास्त वेळ बसायला सुद्धा चालत नाही, तरी त्या 8 वाजल्यापासून आम्ही इथं बसलेलो झालं ते विशेष ठेवूनच होते ना न्याय व्यवस्थेवर.
कालपासून त्यांना सुरू झाले ना आंदोलन करून तुमच्या मुलांवर आता अन्याय करतात, हे गुन्हे दाखल करायला. मग ती माऊली कशी शांत बसेल? मग तिला कसं सहन होईल? ते जोपर्यंत आंदोलन करून जर हे जे गुन्हे दाखल करतायत हे जोपर्यंत मागे घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. एकूणच आंदोलन करून जे गुन्हे दाखल केले जाते तर त्याला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे जोपर्यंत अशा प्रकार थांबत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत. या ठिकाणी वाल्मिक कराड यांचा आई आहे, त्यांचा काही वेळापूर्वी डॉक्टरांनी तपासणी केली. डॉक्टरांनी देखील स्पष्ट सांगितलं की त्यांना हॉस्पिटलाइज करणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या प्रकृतीमध्ये सकाळपासून परिकार मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये दाखल करणं गरजेचं आहे. परंतु एकूण कुटुंबाची जी भूमिका आहे, त्यांच्या आईची जी भूमिका आहे, त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जोपर्यंत हा प्रकार बंद होत नाही, जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ते बंद होत नाही, आंदोलनाच्या माध्यमातून जो दबाव टाकला जातो आणि त्यामुळे जे गुन्हे दाखल होत आहेत ते मागे घेतले जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन संपवणार नाही, असं स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जमतोय, ग्रामीण भागातील असतील, शहरी भागातील असतील नागरिक आणि या ठिकाणी आलेले आहेत. पुन्हा काही डॉक्टर मंडळी आलेली आहे असं दिसतंय. रोल ठेवले आपण या ठिकाणी आता घोषणाबाजी पुन्हा एकदा आंदोलक आपल्या भूमिकेमध्येच आहेत. जोपर्यंत खोटे गुन्हे वापस घेतले जाणार नाहीत, आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन न सोडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. रियाज ये स्टुडिओ. तर वाल्मिक कराड यांची घरची मंडळी, त्यांचे समर्थक जे आहेत ते आता परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन करताना दिसत आहेत. जोपर्यंत गुन्हे जे आहेत वाल्मिक कराडवरचे ते मागे घेतले जात नाही, म्हणजे मकोका लावू नये, योग्य तो तपास व्हावा आणि अनावश्यक किंवा दबावापोटी गुन्हे लावू नये अशी मागणी जी आहे ती वाल्मिक कराड यांच्या घरच्यांनी केली. वाल्मिक कराड यांची आई, त्यांची बायको आणि त्यांचे सगळे समर्थक आता या क्षणाला परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर बसलेत. परळीच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे समर्थक आंदोलन करतात. हे आंदोलन सुरू असल्याचं आपण बघतोय. या आंदोलनात आपण जर पाहिलं तर संदीप क्षीरसागर शिवाय इतर नेते सुरेश धस असतील,